ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीला पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास वर्षा बंगल्यावर चर्चा झालेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रेच्या बाबतीत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टाने समन्स पाठवलेला आहे। त्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। महायुती येत्या काही दिवसात या तीनही नेत्यांना कायदेशीररित्या घेरण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमका या बैठकीचा तपशील? वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे आणि या चर्चेमध्ये भाजपकडनं देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या दोन्ही यात्रेचं एकूणच नियोजन कसं असेल या संदर्भात महत्त्वाची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर सध्याचे जे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यामध्ये देखील शिवसेना आणि भाजप एकूणच महायुती म्हणून मुंबईमध्ये कशा प्रकारे सक्रिय राहणार आहेत, वेगवेगळ्या सभा घ्यायच्या आहेत आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकाला एकत्र कसं सामोरं जायचं या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर विरोधक या प्रकारे रणनीती आखताय आणि त्याचबरोबर एक मोठ्या ज्या एकापाठोपाठ एक सभा घेत आहेत त्याला देखील कशा प्रकारे उत्तर द्यायचं महायुती म्हणून या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यांच्या बातम्या। अमरावतीमधल्या मेळघाटात अशिक्षित असलेले आदिवासी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेत नाहीत, त्यामुळे मांत्रिकानं रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि यासाठी मांत्रिकांना मानधन म्हणून 100 रुपये आरोग्य विभाग देणार असल्याचं समजतंय। नांदेड महानगरपालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 10,612 कोटी उत्पन्न असलेल्या अर्थसंकल्पाला प्रशासनानं मान्यता दिलेली आहे। येत्या काळात अमृत योजनेतनं शहरात मलनिसारण आणि पाणी पुरवठा योजनेची कामं केली जातील। भास्करराव पेरे पाटील यांनी कीर्तनकारांची माफी मागावी, तुम्हाला माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका जिल्ह्यातल्या कीर्तनकारांनी घेतलेली आहे। किल्लारी इथं आयोजित एका खासगी कार्यक्रमात पेरे पाटील यांनी सगळे आमदार, खासदार, शिक्षक, कीर्तनकार आणि पत्रकार हे हरामखोर आहेत असं वक्तव्य केलं होतं। परभणीमधल्या 100हून अधिक आजी माजी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे पुन्हा एकदा परभणीमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। नांदेड शहरातील जंगमवाडी पॉवर हाऊस ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणातील बाधित मालमत्तांवर पालिकेकडून कारवाई केली जाते। अडथळा निर्माण करणाऱ्या 2 मालमत्ता धारकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। प्रकल्पग्रस्तांचं 5% आरक्षण 15% करावं या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेला। या मोर्चात हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले। राहुल गांधींची खासदारकी सूडबुद्धीनं रद्द करून या सरकारनं अन्याय केलाय आणि याच्या निषेधार्थ NSUIच्या विद्यार्थ्यांनी काँग्रेस भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निषेध निवेदनही दिलं गेलंय। नांदेड महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता तत्काळ दिला जावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं यासाठी येत्या 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलन केलं जाईल। पुणे विद्यापीठाच्या आजारी परीक्षा विभागाचा इलाज करण्यासाठी अभाविपनं व्हीलचेअर आंदोलन केलंय। परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसात निकाल लागला पाहिजे असा कायदा असून सुद्धा निकाल लावायला उशीर होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। वैदू जात पंचायतीनं चंदन लोखंडेंच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा खोटा बनाव केल्याचा आरोप समाजातल्या तरुणांनी केलेला आहे। पोलिसांना तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं वैदू समाजातील तरुण श्रीरामपूरमधल्या गांधी पुतळ्याजवळ उपोषणाला बसले। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं, पण उद्धव ठाकरेंच्या सरकारनं हे आरक्षण घालवल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी केलाय। आता शिंदे फडणवीस सरकार कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।
जळगावमधल्या चिंचोली गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरनं तब्बल 15 बकऱ्यांना चिरडल्याची घटना घडलेली आहे. स्थानिकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या अपघातात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. चांदवड लासलगाव मार्गावर शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 10 मजूर जखमी झालेत. समोरनं आलेल्या दुचाकीला वाचवताना गाडी उलटल्यामुळे हा अपघात झाला. गोंदियातल्या महावीर राईस मिलच्या दाराचं कुलूप तोडून 3 चोरट्यांनी मिलमधील जवळपास 5 लाख रुपये पळवलेले होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. 2 आरोपी फरार आहेत. बीडच्या उमरद खालसा गावातल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी जर्मन भाषेत बोलतात. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून या शाळेतील मुलं चक्क जर्मन भाषेत शिक्षण घेत आहेत. उपक्रमशील शिक्षक विकास परदेशी यांनी मुलांसाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सांगलीच्या आरेवाडी इथल्या बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं नवस बोलण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. 2 लाखांहून अधिक भाविकांनी बिरोबाचं दर्शन घेतलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावरगाव इथल्या तलावावर दरवर्षी परदेशी पक्षी येत असतात. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी दर्शन देत आहेत. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. धाराशिवमधल्या हाडोंगरी इथल्या सिमेंट नाला बंधारा कामाचा भूमिपूजन सोहळा मंत्री तानाजी सावंतांच्या हस्ते संपन्न झाला. इथं तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे वृक्षांना फायदा होऊन पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या LLB द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या निकालात गोंधळ झालाय. तब्बल 80% विद्यार्थ्यांना निम्म्या विषयात नापास केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची विनामूल्य फेर तपासणी करण्याची मागणी करत आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन करून खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला विमानानं नागपुरात आणलं. बेळगावच्या तुरुंगात जयेश पुजारी फाशीची शिक्षा भोगतोय. फोन कॉल प्रकरणी नागपूर पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात शिवेंद्रराजेंनी सुद्धा कार्यकर्त्यांसह ठेका धरला. तर गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. शिर्डीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्तानं शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. या दरम्यान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हास्य कलाकार गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसलेच्या गाण्यावर ताल धरला. सुजय विखे पाटलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरताच उपस्थितांनी जल्लोष केला. भुसावळमध्ये नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा नाल्यांची दुरावस्था झालेली आहे. 7 नाल्यांमध्ये तब्बल 6000 टन कचरा साचलाय. त्यातील घातक वायूंमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अमरावतीमधल्या मेळघाटात आदिवासी बांधव मांत्रिकाकडे जाऊन रुग्णावर उपचार करून घेत असतात. मात्र आता आदिवासी बांधवांनी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा याकरता मांत्रिकांनी पुढाकार घेतलाय. मांत्रिकांनी रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगावं. यासाठी मांत्रिकांना प्रतिरुग्ण 100 रुपये मानधन शासनाकडून दिलं जाणार आहे. वाशिमच्या कामरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाला. साप चावल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील टोलमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून कार आणि इतर 4 चाकी वाहनांना 220 रुपयांऐवजी 335 रुपये टोल द्यावा लागणार आहे. तर जिल्ह्यातल्या नोंदणीकृत वाहनांना मात्र टोल शुल्कात सवलत कायम आहे. शनिवार वाड्याच्या 100 मीटर परिघामध्ये जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासावर पुरातत्व विभागानं निर्बंध घातलेत आणि त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांची मोठी अडचण झालेली आहे. पुरातत्व विभागाच्या या जाचकटीमुळे 350 वाडे आणि यामध्ये राहणाऱ्या 25,000 नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय. चंद्रपुरातल्या बल्लारपूर इथलं सागवानचं लाकूड अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठवलं जाणार आहे.
या लाकडाचं आधी काष्ठपूजन होईल आणि त्यानंतर शोभायात्रा काढली जाईल. अयोध्येसाठी 1855 घनफूट लाकूड जाणार असल्याची माहिती मिळतेय. सांगलीच्या पलूसमधल्या कुंडल इथं असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलेलं होतं. अतिक्रमण करणाऱ्या 15 कुटुंबांची घरं वनविभागाकडनं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. कोणतीही पूर्वकल्पना आणि पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्यानं रहिवाशांनी कारवाईला विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता ही घरं हटवण्यात आलेली आहेत. जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलं. यावेळेला नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्यामध्ये अजून सुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून येत्या 24 तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तर राज्यात इतर ठिकाणी तापमान वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. धुळ्यामध्ये H3N2 व्हायरसचा शिरकाव झालाय. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीला H3N2ची लागण झाल्याची माहिती मिळतेय. या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल दरात 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. टोल दरात 18% वाढ होणार असून 94 किलोमीटर स्पीड कॉरिडॉरवर 320 रुपये वन वे टोल, तर कार वापरकर्त्यांना पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी 360 रुपये टोल द्यावा लागणार आहे. राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी पॅनल स्थापन करण्यात येणार असून सोमवारी या समितीची बैठक पार पडली. मुंबईत सध्या 22,000 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परभणी शहरातल्या विजेच्या उघड्या डिपींकडे महावितरण दुर्लक्ष करतंय आणि त्यामुळे शहरात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या डिपीला दरवाजे बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वीज वितरण कंपन्यांकडून वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आलेला आहे. या वीज दरवाढीच्या विरोधात शिर्डीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. शासनानं वीज दरवाढ करू नये अशी मागणी करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएडचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी उपोषण सुरू केलेलं आहे. प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. वर्ध्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात अभाविपनं आंदोलन केलंय. प्रशासकीय भवनाच्या सगळ्या दारांना कुलूप केल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यापीठ कुलगुरूंनी लक्ष देण्याची मागणी अभाविपनं केलेली आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतल्या खेडमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्गावरच्या भरणे नाका इथं रास्ता रोको करण्यात आला. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.